मम्मा 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 तू ग्रेट आहेस, कमाल आहेस, अमेझिंग केलं. हळू 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 ऐकेल कोणीतरी बाहेर. सॉरी सॉरी. पण मम्मा त्यांना आपला डाऊट नसेल ना आला? शक्यच नाही, इम्पॉसिबल. मम्मा तुला खरं सांगू, पोलिसांना बघून ना मलाही टेन्शन आलेलं. का? अगं मला वाटलं वसूची झडती घेतल्यावर आपली पण झडती घेतली तर. आपली झडती घेतली असती ना तरी त्यांना काहीही सापडलं नसतं. आणि दुसरी गोष्ट, आकाश ठाकूरनी इथपर्यंत गोष्ट येऊच दिली नसती. चांगली ओळखते मी या लोकांना. यांना मॅन्युप्युलेट करणं ना असं शक्य. बिचारी वसू, तिचं तोंड पाहिलं का तू? आय नो. तिच्या हातून ही जी मोठी चूक झाली आहे ना, ह्या चुकीला आकाश तिला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे त्या घरामध्ये तुला तिला जास्त काळ सहन करावं लागणार नाही. त्या वसुंधरेचे ना दिवस भरत आलेत त्या घरातले. खरं सांगू का तनया, म्हणजे तुझं लग्न अजून लागलं सुद्धा नाहीये आणि त्याआधीच आपल्याला 50 लाखाचा फायदा झालाय. आय नो. मम्मा ऐक ना, मला एक आयडिया सुचली. काय ग? आकाशचा आता दागिने घेऊन आला ना, मी थोडं मॉडेस्ट बिहेव करे. हा, दादा कशाला आणले दागिने? मी अशीच लग्नाला उभी राहिले असते ना. परफेक्ट. त्यामुळे काय होईल माहिती, जयू महा इम्प्रेस होईल आणि त्या वसुंधराची किंमत तिच्या नजरेमध्ये शून्य होईल. डन. बाय द वे आपले दागिने आहेत कुठे? सेफ आहेत लकीकडे. ओ स्मार्ट मम्मा. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी किंवा माझे आई बाबा आम्ही कोणी चोर नाही आहोत. असं घाईघाईने नवीन दागिने आणण्यापेक्षा आपण एकदा सगळ्यांची झडती घेऊया. कदाचित विशाखा मॅम आणि तनयानेच दागिने नेले असतील आणि त्यांच्या लक्षात राहिलं नसेल. कष्ट. प्लीज तुम्ही सगळेजण थोडं थोडं खाता का? नाही म्हणजे सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाहीये. आई, तुमच्यासाठी खायला काही आणू का? माझी तर भूकच मेली. कुठल्या जन्माची शिक्षा म्हणून अशी सून मिळाली आहे कोणास ठाऊक. जयू, आकाश सुद्धा काय काय वेळेला अति करतो. त्या पोलिसांना परत पाठवायची काय गरज होती? करू द्यायचं ना त्यांना त्यांचं काम. काय तो सोक्षमोक्ष इथंच लागला असता. जयू, अगं बरोबर आहे त्याचं. सगळी आपली माणसं आहेत ग. कुणावर आळ घेणार सांग ना. आता आपल्या घरातलीच माणसं जर अशी असतील तर वेगळ्या शत्रूची काय गरज आहे? आला आला आला. सॉरी सॉरी, थोडं उशीर झाला यायला. विशाखा मावशी, हे घे. हे माझ्या जवळचे सोनार आहेत ना, त्यांच्याकडून आणलेत मी. जवळपास त्याच किमतीचे आहेत. हे बघ, आय नो कदाचित तनयाला नाही आवडतील हे, पण बघ ना, ऑलरेडी मुहूर्त टळून गेलाय. आपण आधी लग्न उरकून घेऊया का? नंतर हवं तर मी स्वतः तनयाला घेऊन जाईल आणि तिला जो दागिना आवडेल ना, मी तिला घेऊन देईन. तर दुसरा पर्याय तरी आहे का? पण मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं आकाश. तुझ्या बायकोची इतकी मोठी चूक तू किती छान सांभाळून घेतलीस. माझी खात्री पटली. माझी तनया खूप चांगल्या घरामध्ये लग्न होऊन जाते. नो प्रॉब्लेम मावशी. माझ्या कुटुंबाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. मी तनयाला तयार करून येते. चला आपण पण तयार होऊया. हा, मी पटकन फ्रेश होऊन दादा,
थँक्यू. मम्मा मिळाले दागिने? ऑफकोर्स. दाखवते तुला. हे बघ. वाव, दिस इज सो ब्युटिफुल मम्मा. आकाश दादाची चॉईस मात्र मस्त आहे हा. ती तर आहेच, पण तुला एक सांगू का बच्चा, आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड यू डिझर्व मच मोर दॅन दिस. बर, आता रेडी होऊया. हं? आज तुझ्या आयुष्यातलं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण होतंय. रेडी ना? मम्मा, आय एम ऑलवेज रेडी. खूप गोड दिसतेस. थँक्यू. जस्ट लाईक यू. अच्छा. हे काय करताय तुम्ही? मंगळसूत्र नाही काढू शकत मी, पण माझ्याकडे जेवढे दागिने होते तेवढे सगळे आहेत यात. मला माहिती 50 लाखांचा ऐवज नाहीये हा, चा अर्धा पण नाही, पण जे आहे ते एवढंच. प्लीज हे घ्या आणि विकून टाका. का? पैशांची काहीतरी सोय होईल. म्हणजे हे सगळं करून तुम्ही मान्य करताय का की तनयाचे दागिने तुम्ही चोरले? नाही नाही आकाशराव, मी बनीची शपथ घेऊन सांगते, मी खरंच चोरी नाही केली. पण हे जे काही घडले ते माझ्या देखरेखीखाली घडले आणि याला फक्त मी जबाबदार. मी पोलिसांना विनंती करून परत का पाठवलं? विशाखा मावशीसाठी. मग वसुंधरा, मी असं केलं कारण माझ्या बायकोवर आरोप केलेला किंवा 4 चौकातीची झडती घेतलेलं मला चालणार नाही. त्या दागिन्यांचं काय झालं मला नाही माहिती, पण ते मी शोधून काढीनच. पण तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तुम्हाला भोगवू देणार नाही. म्हणजे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? वसुंधरा, आय नो मी तुमच्याशी बोलत नाही. इनफॅक्ट मी अजूनही तुमच्याशी डिसअपॉइंटेड आहे. पण जगातला कोणीही माणूस मला येऊन हे पटवून देऊ शकत नाही की तुम्ही चोर आहात.
तुम्ही माझी बायको आहात आणि काय नसणार. आणि माझी बायको तिच्या दागिन्यांशिवाय राहणं हे मला नाही आवडणार. स्वप्न किया भासा वेड लावी हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची. तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलेशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंगाळती. हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंगाळती. सोबतीने चालते भोवताली वाहते गंध जुळले या मनाचे त्या मनाशी. हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी. पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला. पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला. काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळे से पून आले सावलीशी. तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलेशी. छान दिसतेस ग, सुंदर. आई खरंच सॉरी, माझ्यामुळे लांबलं ना सगळं.
ऍक्च्युली मी दागिने न घालताच लग्नाला उभं राहायला हवं होतं. माझ्या गळ्यात मुहूर्तमणी तर होताच ना. वेडी आहेस का तू? नव्या नवरीने असं बोलायचं नसतं. तुला हवे ते दागिने घालायचा तुला पूर्ण अधिकार आहे. आता ह्या सगळ्या गोंधळाला जी कोणी जबाबदार आहे तिला देव शिक्षा करेलच. तू नको काळजी करू. तरी पण आई, मी आकाशदादाला ऍटलीस्ट थँक्यू तरी म्हटलं पाहिजे. म्हणशील का नंतर? आधी बोलल्यावर तर उभी राहा. जा. नवरे बुवा जरा धीर धरा. वहिनी अहो आकाश कुठे आहे? आई येत असेल ग, फ्रेश व्हायला गेलाय ना. एवढा वेळ? हा काय आलाच. चला आता करायची ना सुरुवात. हा नाही तर हा मुहूर्त टळून जायचा. गुरुजी आता हो जाऊ द्या धडक्यात सुरू. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं हिच्यामुळे 50 लाखाचा फटका बसला. पण तरी सुद्धा ही दोघं एकत्र कशी? नाही नाही नाही, मला वाटलं होतं ना, त्याही पेक्षा ही लढाई कठीण आहे. या दोघांना वेगळं करणं तितकं सोपं नाहीये. ओ माय गॉड, काय दिसतेस तू विशाखा? असं स्वतःकडे बघत नको बसूस. अगं दृष्ट लागेल ना. नाही 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 नाही, असं होतं कामा नये. दृष्ट काढते स्वतःची. काय ना, असं होतं कामा नये. आय मस्ट से यू आर सिम्पली ग्रेट विशाखा, सिम्पली ग्रेट. म्हणजे बघ ना, लग्न होता होता तू एक डाव खेळलीस आणि जिंकलीस सुद्धा. यू आर जस्ट ग्रेट विशाखा, यू आर जस्ट ग्रेट. तनया, ओ आय एम सॉरी बच्चा, आय एम रियली सॉरी. इट्स नाउ मिसेस तनया अखिल ठाकूर, राईट? त्या जयश्रीने अपमान केला होता ना. काय म्हणाली होती? छोटे छोटे कपडे घालते, रात्री रात्री पार्ट्यांना जाते, हो ना? आणि आता आणि आता आता वाजत गाजत सून म्हणून घरी घेऊन गेलीये तुला. वा 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 वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. आता कळेल त्या जयश्रीला, एखाद्या माणसाचा अपमान केला ना की तो कसा बदला घेत होते. I'll tell you तनया, त्या ठाकूरांचं घर, सगळी इस्टेट, सगळा पैसा, त्यांची सगळी संपत्ती हळूहळू आपली होणार आहे. नाही त्या ठाकूरांना पायाशी लोळण घ्यायला लावली ना तर बघच. But once again, cheers, Mrs. Tanaya Akhil Thakur. Cheers.